उद्या अधिवेशन पार पडते, काय मराठा समाजाला यावेळी तरी निर्णय होईल आरक्षणाचा? नाही, प्रथमतः आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि जी हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी जी केलेली आहे तो धर्म टिकवण्याची जबाबदारी आणि दायित्व आता आपल्या सगळ्यांवर आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जाहीरपणे घेतली होती. आमची तीच भूमिका आहे. सगळ्यांची भूमिका काय होती की अन्य समाजाच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी काही मागणी होती, ती करणं शक्य नाही आहे. अन्य समाजाच्या कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं धोरण राज्य सरकारचं आहे. आता जो मागासवर्ग आयोग नेमला आपण, त्याच्यामध्ये सॅम्पल सर्वे इतका मोठा झाला आहे, आमच्या महसूल खात्याने किंवा अन्य विभागाने इतकं चांगलं काम केलं आहे. आता एवढा मोठा सॅम्पल सर्वे झाला, त्यामुळे त्यात असं सिद्ध होतं आहे की मराठा समाज हा मागासलेला आहे. आता बहुसंख्य राज्यामध्ये तो बहुसंख्य असल्यामुळे स्वाभाविक वेगवेगळ्या राजकीय पदावर जाणं, सहकारी संस्था स्थापना करणं, याच्यातून तो काय पुढारलेला वाटत नाही. म्हणजे त्यांनी आज त्याच संस्थांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज किती लोकांना रोजगार मिळतो आणि तो सगळ्या समाजाच्या लोकांना मिळतो. पण हे आपण दुर्लक्षित करतो आणि मग ते पुढारी आहे, ते आमदार त्यांचे एवढे आहेत, राजकीय व्यवस्थेत असं आहे असे आपण टीका करतो. परंतु मुद्दा जो मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन आता उद्या होते मुंबईला, त्यामुळे तो ठराव आपण आणतो आहे. उद्या आता सरकारची भूमिका तर स्पष्ट आहे. मला वाटतं अधिवेशनामध्ये सगळ्या बाकी राजकीय पक्ष त्याला मला वाटतं पाठिंबा देतील आणि एक मतानं मंजूर व्हावी अशी अपेक्षा आहे. कांदा निर्यात बंदी उठली गेली, त्याचा परिणाम बाजार समितीवर दिसून येतोय. आज दर वाढताना देखील दिसतंय. 600-700 रुपये प्रति क्विंटल दर वाढलेले आहेत. काहीतरी धोरण ठरवावं असं सुप्रिया सुळे म्हणतात कांद्याच्या निर्यात बंदीवर कायमस्वरूपी. मला वाटतं सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही, कारण त्यांचेच पिताश्री अनेक वर्ष केंद्रामध्ये कृषी मंत्री होते. त्यांनी जेव्हा सांगावं की आपण शेतीमालाच्या आयात निर्यातीबद्दल असेल किंवा शेतीमालाच्या भावाला स्थिरता यावी म्हणून एकदा काय प्रयत्न केले एकदा लोकांना सांगावं ना. असं आहे की सूचना करणं सोपं आहे, पण आपण ज्यावेळी आपल्या संधी होती सत्तेमध्ये त्यावेळी मात्र आपल्याला शेतकरी दिसला नाही. ही निर्यात बंदी काय आहे की कांद्याच्या एकूण आवक जी येते त्याच्यावर साधारण प्रश्नचिन्ह तयार झाले होते की त्यामुळं आवक कमी होईल का, कारण मध्यंतरी अवेळी पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, त्याचा परिणाम आता हे सगळे आकडे समोर आलेले आहेत. आता रबीचा कांदा बाजारात आला आहे किंवा आता लेट खरीपचा कांदा याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. त्यामुळे आता सरकारच्या समोर जो प्रश्न होता तो आता बहुतेक निकाली निघाला. आता त्यामुळे ही बंदी उठलेली आहे. मी स्वतः माननीय गृहमंत्री महोदयांनी विनंती केली की ह्या कांद्याची साठा करण्याचं जे धोरण आहे बेकायदेशीरपणे हे मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात चालतं. त्याच्यावरपर्यंत कारवाई करा तुम्ही. कांदा उमरेल काय? ही विनाकारण कृत्रिम टंचाई निर्माण करून मग भाव वाढला की स्वाभाविक सरकारचं एक दायित्व आहे ना की ग्राहकाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. उत्पादक जसं त्यांना महत्त्वाचं आहे, ग्राहकही महत्त्वाचा आहे. पण मला आनंद आहे की आता आपली मागणी भारत सरकारनं मान्य केली. मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं, माननीय अमितभाई शहा साहेब त्यांचं त्यांनीच करायचा पुढाकार घेतला. माननीय पियुष गोयल केंद्रीय मंत्री त्या समितीत सदस्य होते. याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब होते, आमचे नेते देवेंद्रजी आहेत किंवा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, यांचासुद्धा सारखा प्रयत्न होता. मला वाटतं सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाचा परिणाम हा आज कांदा निर्यात बंदी उठवण्यामध्ये झालेला आहे. अपेक्षा करूया की आता कालच निर्णय झाला, त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचे भाव वाढतील, स्थिरता येईल, आमच्या शेतकरी बांधवाला त्याचा निश्चितपणे लाभ होईल. दुसरं सरकार तर निर्णय करते माझी माहिती अशी आहे, तुम्हाला माहीत नाही प्रत्येक कागदावर काय येतं आहे. परंतु हे जे दलालामार्फत कांदा खरेदी होत होती ती आता थेट शेतकऱ्याला कांदा निर्यातीला सुद्धा सरकार परवानगी द्यायचा विचार करतो आहे. काँग्रेसमधील अनेक नेते जे आहेत ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. नगर जिल्ह्यात देखील एका मोठ्या नेत्याचं नाव समोर येते. नगर जिल्ह्यात देखील भविष्यात मोठा राजकीय हे म्हणतं राजकीय ही प्रक्रिया निरंतर चालू असते. तर स्वाभाविकपणे आता तो निर्णय पक्ष सृष्टी घेतात, प्रवेश कोणाला द्यायचा काय द्यायचा नाही. काही लोकांनी भाजपमध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात. हा फरक फक्त आहे याच्यामध्ये, आपल्या जिल्ह्यातल्या पुरतं बोलतो.
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.